रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीची विधिवत पूजा करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली। गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। मात्र सांगलीत अनोखी परंपरा असून गणेश चतुर्थीच्या 2 दिवस अगोदर चोर गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या या पर्यावरणपूरक चोर गणपतीचे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होतं। या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटलं जातं। मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात चोर गणपतीच्या आगमनाने होते। मंदिरातील गाभाऱ्यात ही गणपतीची मूर्ती विधीपूर्वक बसवली जाते। गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच हा यामागचा संदर्भ आहे। या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे। सुरुवातीपासून म्हणजे सुमारे 250 वर्षांपासून त्याचं जतन करण्यात आले। चोर गणपती बसतात सांगली आणि परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेलं। चोर गणपती पाहण्यासाठी भाविकांनी ऐतिहासिक राजवाडा आणि गणेश दुर्ग येथे गर्दी केली होती। चोर गणपती बरोबर गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते। 27 ते 31 ऑगस्ट पर्यंत दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रम होतात। गणेश चतुर्थीला सकाळी 10:30 वाजता श्रींची स्थापना होणार आहे। श्रीमंत राजे विजयसिंह पटवर्धन आणि सौ राजलक्ष्मी पटवर्धन यांच्या हस्ते महापूजा होणार आहे। तर 5 दिवस दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय। सांगली जिल्ह्यातील पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक जलचर प्राणी पात्राबाहेर पडल्याचं दिसून आले। 2 दिवसांपूर्वी सांगलीच्या आमनापूर आणि सांगलीवाडीमध्ये तर आज कर्नाळ रोडवरील डिग्रज मार्गावर अजस्त्र मगर पुन्हा नागरी वस्तीबाहेर शेतात दिसून आली आहे। नागरिकांनी सतर्कतेने मगरीला नदीपात्रात सोडण्यासाठी रस्त्यावर दिशा दाखवत नदीपात्रात सोडले। या अजस्त्र मगरीमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कर्नाळ गावातील मौजे डिग्रज रोडवर ओढ्यातील पुलावर रात्री 13 फुटी मगर होती। वन विभागाची टीम रात्री बोलावली होती, पण तिला पकडणं रात्री शक्य नसल्यामुळे तिला पाण्यामध्ये सोडण्यात आले। तरी त्या गावातील सर्व शेतकऱ्यांनी शेतामध्ये जात असताना काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाने केलं आहे। वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे शनिवारी झालेल्या बिरोबा मंदिर सभा मंडपाच्या उद्घाटन सोहळ्यात भावनिक वातावरण पाहायला मिळाले। या कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे दोन्ही नेते उपस्थित होते। सभागृहात हजारो प्रेक्षक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित असताना अचानक सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले। माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी उभा राहणार आहे असे उद्गार त्यांनी काढले आणि संपूर्ण वातावरण भावनिक झालं। सदाभाऊ खोत म्हणाले की मी आणि गोपीचंद पडळकर आम्ही दोघे मिळून प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरोधात नेहमी लढत आलोय। समाजातील सर्व जाती धर्मातील वंचित, दुर्लक्षित लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही सदैव आक्रमक पवित्रा घेतला आहे। त्याचबरोबर त्यामुळेच विरोधकांचा आमच्यावर राग आहे, पण आमचा उद्देश नेहमी स्वच्छ आणि समाजहिताचा राहिलाय। गोपीचंद पडळकर व्यासपीठावर बसलेले असताना सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या भावनिक भाषणाने पडळकर देखील भारावून गेलेले दिसले। या निमित्ताने राजकीय व्यासपीठावर सदाभाऊ व गोपीचंद यांच्या मैत्रीची झलक अनुभवायला मिळाली आहे। दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना एकतेचा आणि समाजहिताचा संदेश दिला। सांगली आणि वाळवा तालुक्यातील राजकारण सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे। पूर ओसरल्यानंतर अवघ्या 48 तासात महापालिकेच्या आरोग्य विभागाने पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम राबवून काम फत्ते केले। सुमारे 50 टनाहून अधिक कचऱ्याचं संकलन करून कचऱ्याची विल्हेवाट लावली। नदीकाठावरील घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली होती। 4 दिवस शहरातील अनेक विस्तारित भागात पूर आला होता। पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेचं मोठं आव्हान महापालिका प्रशासनापुढे होते। मात्र हे आव्हान महापालिकेच्या आरोग्य विभागाने पेललं। ज्या भागात पुराचं पाणी ओसरेल त्या भागात तातडीने स्वच्छतेचं काम हाती घेण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या होत्या। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निलेश देशमुख आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी नियोजन केलं।
सरकारी घाट, विष्णू घाट, धरण रोड, स्वामी समर्थ मंदिर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, ईदगाह मैदान परिसर, मिरज कृष्णा घाट, मिरज स्मशानभूमी, अमरधाम स्मशानभूमी आदी ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवून 50 टन कचऱ्यापेक्षा जास्त कचरा उचलून गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे। तसेच पूरग्रस्त भागात औषध आणि पावडर फवारणी होणार आहे। त्यानंतर पूरग्रस्तांनी परतावं, घरातील विद्युत उपकरणाबाबत काळजी घ्यावी असं आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे। वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने दत्त इंडिया कंपनीला चालवण्यास दिलाय। मात्र गेले 2 वर्ष दत्त इंडिया कंपनीने कर्जाचे हप्ते भरले नाहीत। बँकेने कंपनीला करार मोडून कारखाना ताब्यात घेण्याची नोटीस दिली आहे। दरम्यान कारखान्याची 4 एकर जमीन विक्री करून थकीत 58 कोटींचे कर्ज वसूल करण्याचा निर्णयही बँकेने घेतला आहे। बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले। जिल्हा बँकेच्या थकीत कर्जासाठी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना व कारखान्याची सर्व मालमत्ता जिल्हा बँकेने सिक्युरिटीटायझेशन ॲक्ट अंतर्गत ताब्यात घेतले। बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात कारखान्याकडील थकबाकी वसूल करण्यासाठी हा कारखाना दत्त इंडिया कंपनीला 10 वर्ष मुदतीने चालवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार जिल्हा बँक, वसंतदादा कारखाना व दत्त इंडिया यांच्यात त्रिपक्षीय करार झालाय। त्यानुसार वसंतदादा कारखाना 10 वर्ष चालवून दत्त इंडियाने या कारखान्यावरील जिल्हा बँकेचे कर्ज या मुदतीत फेडायचे ठरले। त्यावेळी दत्त इंडियाकडून 60 कोटी रुपयांची अनामत रक्कम बँकेने घेतली होती। मात्र यातील 30 कोटी रुपये कारखान्याची काही देणी देण्यास परत देण्यात आली, तर 30 कोटी रुपये बँकेने कारखान्याच्या कर्जाला जमा करून घेतलं। त्यामुळे आता जिल्हा बँकेकडे अनामत रक्कम शिल्लक नाही। दत्त इंडिया कंपनीने वसंतदादा कारखान्याच्या कर्जापोटी गेल्या काही वर्षात 78 कोटी रुपये जिल्हा बँकेत भरलेत। या 3 कोटींच्या अनामत रकमेचाही समावेश आहे। गेले 2 वर्ष कंपनीने कारखान्याच्या कर्जाचे हप्ते थकवलेत। या प्रकरणी बँकेने वारंवार कंपनीला आणि कारखान्याला कळवले। मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास करार मोडून कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याचा इशाराही बँकेने कारखाना आणि कंपनीला दिलाय। आटपाडी तालुक्यातील कवठुळी गावातील गणेश कदम या तरुणाने 2 दिवसांपूर्वी जीवनयात्रा संपवली होती। आज त्याचा 3रा दिवस होता, परंतु त्याआधीच काल मध्यरात्री गावातील स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गणेशच्या प्रेताजवळ अघोरी विद्येचा संशय येईल असं साहित्य तसेच चिठ्ठ्यांमध्ये काही लोकांची नावे लिहिलेली आढळून आली। या घटनेमुळे संपूर्ण कोठुळी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। गावातील नागरिक आज सकाळी स्मशानभूमी परिसरात माती सावडण्याचा कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना गणेशला अग्नी दिली। त्या ठिकाणी जळणाऱ्या अगरबत्त्या, हळदी कुंकू, लिंबू, कवाळ, कुंकू, हळद लावलेले नारळ तसेच विचित्र आकारातील आकृत्या काढून ठेवलेले साहित्य दिसलं। त्याचबरोबर एका चिठ्ठीवर काही लोकांची नावे लिहून ठेवण्यात आली होती। हे सर्व पाहताच गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले। काही वेळातच ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावभर चर्चा सुरू झाली। गणेश कदमच्या मृत्यूनंतर गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्याच, परंतु आता स्मशानभूमीतील या प्रकारामुळे वातावरण आणखीनच गंभीर झाले। ही अघोरी कृती कोणत्या हेतूने करण्यात आली, नेमकी कोणती नावे लिहिली आहेत, त्यामागे सूड भावना आहे की अंधश्रद्धेचा प्रभाव, याबाबत विविध अंदाज व्यक्त होत आहेत। या प्रकारामुळे गावकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मंत्रालयात कक्ष अधिकारी असल्याचं सांगून अनेक मंत्र्यांसोबत असलेले फोटो तसेच लाल दिव्याच्या शासकीय गाडीतून फिरतानाचे फोटो व व्हिडिओ पाठवून शासकीय नोकरी देण्याच्या आमिषाने सांगलीतील तरुणाची 5,49,000ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सदर फसवणुकीची घटना ही 2023 ते दिनांक 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत कसबे डिग्रज येथे घडली। या प्रकरणी सौरभ हनुमंत पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रवीण तानाजी राडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। सौरभ यांच्याशी संशयित प्रवीण राडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला। पाटील यांना संशयित राडे यांनी आपण मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे, माझी मंत्रालयात विविध मंत्र्यांशी ओळख असल्याचं सांगितलं। तसेच राडे यांनी त्याच्या सोशल मीडियावर मंत्रालयातील अधिकारी असल्याचे छायाचित्र, विविध मंत्र्यांच्या समवेतची छायाचित्रे, महाराष्ट्र शासनाने ID कार्ड, अंबर दिवा लावलेली कार आदी शेअर केलं होतं। त्यामुळे फिर्यादी सौरभ पाटील याचा राडे याच्यावर विश्वास बसला। फिर्यादी सौरभ पाटील यांच्यासह पवन संजय मगदूम आणि अनिकेत विठ्ठल ताटे यांना संशयित राडे यांनी विश्वासात घेतलं। तिघांनाही सांगली जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक तसेच शासनाच्या आरोग्य विभागात नोकरीस लावण्याचा आमिष दाखवला आणि त्यांच्याकडून 5,49,000 रुपये उकळले। हा फसवणुकीचा प्रकार 2023 पासून सुरू होता। पैसे देऊनही नोकरी लागत नसल्याने तिघांनी वारंवार संशयित राडे याच्याकडे पाठपुरावा केला, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। पोलिसांनी संशयित प्रवीण राडे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे।
पवन ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली खासगी कंपनी आणि त्यांचे ठेकेदार मनमानी कारभार करत आहेत. शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय वारंवार शेतात घुसून पिकांचं नुकसान, झाडांची तोड केली जाते. शेतातील 78 झाडे जबरदस्तीने तोडण्यात आली आहेत. मात्र याबाबत वन विभागाकडे तक्रार करूनही अधिकारी पूर्णतः मौन बाळगून आहेत. या विरोधात मंगळवारपासून सावंतवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, वन क्षेत्रामध्ये विनापरवाना अनेक विद्युत खांब उभारले असून वन अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. या सर्व प्रकारामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये संताप उसळलाय. कंपनीचे अधिकारी लाईन MSEBची असल्याचे खोटे सांगून नुकसान भरपाई नाकारतात, तर महावितरण सांगते की ती लाईन त्यांच्या ताब्यात असल्याचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. अखेर ही लाईन कोणाची आहे यावर प्रशासन गप्प आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय चालूच आहे. 13 kV लाईन नियमापेक्षा कमी उंचीवर असून त्यामुळे पिकांचं नुकसान, शेतात शॉर्ट सर्किटचा धोका, तसेच माकड, पक्षी आणि इतर वन्यजीवांचे मृत्यू होत आहेत. सुरक्षेच्या सर्व नियमांना हरताळ फासून कंपनीने बेकायदेशीररित्या लाईन चालवली असून हे थेट शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणं आहे. त्यामुळे तोडलेल्या झाडांची आणि पिकांची भरपाई द्यावी. शेतामध्ये जबरदस्तीने घुसणाऱ्या कंपनी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वापराबद्दल योग्य मोबदला द्यावा, अन्यथा बेकायदेशीर लाईन आणि खांब तात्काळ हटवावेत. लाईनची मालकी आणि जबाबदारी कोणाची आहे ते प्रशासनाने स्पष्ट करावं. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. जत तालुक्यातील मुजंडी गावाजवळ शनिवारी रात्री आयशर गाडी अडवून 6 अज्ञात इसमांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. या प्रकरणी जत पोलिसांनी 6 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. मधु साळप्पा सरगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की ते आयशर गाडीमधून जर्सी गाईच्या 13 पाड्या घेऊन गावडेवाडी येथून जत मार्गे बेंगलोरकडे जात होते. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास लिंग ढाब्याजवळ गाडी ऑइल टाकण्यासाठी थांबवली असता 2 मोटरसायकलींवरून आलेल्या 6 अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान आरोपींनी फिर्यादी सरगर यांना मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 7,000 रुपये लुटलं. त्यानंतर 2 आरोपींनी गाडीत बसून वाहन जत सांगोला मार्गाने काही अंतरावर नेलं आणि फिर्यादीला खाली उतरवलं. काही वेळातच उर्वरित 4 आरोपींनी आयशर चालक प्रवीण चव्हाण यालाही पकडून आणलं. सर्व आरोपींनी फिर्यादी आणि चालकाला कुठेही हल्ला तर ठार करू अशी धमकी देऊन मोटरसायकलीवरून पसार झाले. या घटनेत रोख रकमेसह एकूण 7,000 रुपयांचा माल लुटला गेलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व DB पथक घटनास्थळी दाखल झालं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.